नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 6:30 आणि आपण निघालो आहे आपल्या परतीच्या प्रवासासाठी गोवा टू मुंबई. तर हा ब्लॉग असणार आहे गोवा रोडबद्दल. गोव्यापासून मुंबईपर्यंत रोड कंडिशन काय आहे, कुठे काम चालू आहे, कुठे काम बंद आहे, कितपत रस्ता झालेला आहे. तर चला निघूया आपल्या प्रवासाला. तर आता आपण आपलं सामान बिमान वगैरे भरून इथून आपण निघत आहोत. गाडी आपण काढत आहोत. इथून आपण निघून गोवा ते लांजापर्यंत रस्त्याचं पहिलं आपण हे करणार आहे. रस्त्याची रोड कंडिशनच्या बघणार आहे कशी आहे ती, तिथपर्यंत आपण ब्लॉग बनवणार आहे. इथून 200 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. तर आपण आता गोवा हायवेला पकडलेला आहे. बघूया रोडचं कंडिशन काय आहे, कुठे कुठे काम चाललं आहे, कुठे काम झालं आहे. चला जाऊया. तर बघू शकता आपण गोव्याच्या बाहेर निघताच आपल्याला एका ब्रिजचं काम चालू झालेलं दिसतं आहे. काम चालू आहे ब्रिजचं. भरपूर मोठा ब्रिज आहे. भरपूर मोठा ब्रिज आहे. गोव्यातून जसं आपण बाहेर निघालो तर एका ब्रिजचं काम आपल्याला लागलेलं आहे. ब्रिजचं काम चालू आहे. भरपूर मोठा ब्रिज आहे, बघू शकताय. आपण गोव्यावरनं मुंबईच्या दिशेने जात आहोत आणि गोव्यातून निघताच लगेच हायवेला आपल्याला एक ब्रिजचं काम चालू आहे. याच्या पुढचा रस्ता कसा आहे ते आपण बघणार आहे. बघू शकता पिलर बांधून झालेले आहेत. आणि आता आपण रोड पकडलेला आहे मुंबई गोवा हायवे. तर आपण बघणार आहे लांजापर्यंत रोड कंडिशन काय आहे. मुंबई ते गोवा ते लांजा 200 किलोमीटरचं अंतर आहे. तर पूर्ण रस्ता 200 किलोमीटरचा रस्ता झालेला आहे. मध्ये मध्ये कुठे काय काम बाकी आहे ते आपण बघणार आहोत. तर बघू शकता दोन्ही साईडच्या लेंथ झालेले आहेत. आणि हा आहे एअरपोर्टला जाण्यासाठी ब्रिज बनवलेला आहे, एअरपोर्टला जाणारा रस्ता. रोड कंडिशन एकदम सुंदर. गोवा टू लांजा 200 किलोमीटरचा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि मजा येते ड्रायव्हिंग करायला. काही ठिकाणी डबल लेन झालेला नाहीत, पण रस्ता पूर्ण आहे. रस्ता सिंगल रस्ता झालेला आहे. इथे डांबरी रस्ता बनवलेला आहे. इथे पण बघू शकता, इथे पण एका ब्रिजचं काम चालू आहे. थोडंसं आपण पुढे आलो तर अजून एका ब्रिजचं काम चालू आहे, बघू शकताय. हा ब्रिज होत आलेला आहे. आता पुन्हा आपण पुढे आलो आहे तर दोन्ही लेन्स सुरळीत चालू झालेले आहेत. रोड एकदम फाईन आहे, रोडबद्दल काहीच कंप्लेंट नाही आहे. गोव्यावरून लांजापर्यंत रोड छान बनवला आहे. फक्त 2-3 ब्रिजेसचंच काम चालू आहे. खूप छान रोड आहे. असा सर्व मुंबई ते गोवा पूर्ण रोड झाला पाहिजे लवकरात लवकर. दोन्ही लेन झालेले आहेत. स्मूथ रोड आहे एकदम. गाडी चालवायला खूप मजा वाटते. कंटिन्यू तुमची गाडी 100च्या स्पीडला राहते.
मोठे मोठे ब्रिज बांधले आहेत. काही काही ब्रिज भरपूर मोठे आहेत. तर आपण गोवा ते लांजाचा हा ब्लॉग बनवलेला आहे. त्याच्यानंतरचा ब्लॉग आपला पुढचा लांजाच्या नंतरचा असणार आहे. लांजा ते संगमेश्वरपर्यंत. मित्रांनो, आपण गोव्यावरनं मुंबईच्या दिशेने निघालेलो. गोव्यावरनं आपण लांजापर्यंत एकदम टॉप रस्त्याने आलो. कुठेच काही नाही, पूर्ण रस्ता एकदम कंप्लीट आहे. थोडेफार 2-3 ब्रिजेसचं काम चालू आहे. रोड एकदम फाईन आहे. आता